धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृह रोकड प्रकरणी 9 दिवसांनी गुन्हा दाखल झालाय। अर्जुन खोतकर यांचे निलंबित स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यासह दोघांविरोधात हा गुन्हा दाखल झालाय। संजय राऊत यांच्या दौऱ्यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। महत्त्वाची अपडेट सध्याही म्हणावी लागेल। धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृह रोकड प्रकरणी 9 दिवसांनी हा गुन्हा दाखल झालाय। जवळपास या विश्रामगृहामध्ये 1,84,00,000 रुपयांची रोकड सापडलेली होती। आमदारांची अंदाज समिती धुळे दौऱ्यावर असताना विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 येथे ही रोकड सापडल्यामुळे एकच खळबळ माजली होती आणि आमदारांना देण्यासाठी ही रक्कम अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली असून खोली क्रमांक 102 मध्ये ती ठेवण्यात आल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता आणि पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये गोटे यांचा हा दावा खरा देखील ठरलेला होता। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण सिंचोरे सध्या आपल्या सोबत आहेत। भूषण, खरं तर हे प्रकरण चांगलंच गाजलेलं होतं, अनेक आरोप सुद्धा बघायला मिळाले आणि अखेर 9 दिवसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचं समजतं। अधिकची माहिती या संदर्भातली। नक्कीच गौरी, रोकड प्रकरण जे होतं गुलमोहर विश्रामगृहातलं ते राज्यभर चर्चेचा विषय ठरलं होतं। आता अखेर 9 दिवसांनी या प्रकरणात जो आहे तो गुन्हा दाखल झाला होता। एकतर या ठिकाणी अनिल गोटे यांनी 5 ते 5.5 कोटी रुपये असल्याचा दावा केला होता। त्यानंतर पोलीस तब्बल 5 तास उशिराने या ठिकाणी आले होते। रात्री 11 वाजता पोलीस पोहोचले होते। पोलीस व जिल्हा प्रशासनाने एवढी दिरंगाई का केली असे प्रश्न उपस्थित होत होते। तसेच या प्रकरणात 9 दिवस झाल्यानंतर देखील गुन्हा दाखल झालेला नव्हता। अखेर 9 दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे। आज नेमके गुलमोहर याच विश्रामगृहात संजय राऊत संध्याकाळी दाखल होणार आहेत आणि ते त्या ठिकाणी पत्रकारांशी संवाद देखील साधणार आहेत। मात्र त्यांच्या येण्यापूर्वीच काही तासांआधी हा गुन्हा दाखल झाल्याने एक चर्चा झालेली आहे। आपण बघू शकतो हे गुलमोहर विश्रामगृहातील ही तीच खोली आहे। एक खोली या ठिकाणी 1,84,84,000 रुपये इतकी रोकड जी सापडली होती जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी सील देखील लावण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यभर हा चर्चेचा विषय ठरला होता। या प्रकरणात अर्जुन खोतकर यांचे निलंबित पीए किशोर पाटील यांच्यासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणात पुढे काय कारवाई होते ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच या प्रकरणात राज्य शासनाने SIT समितीची स्थापना करण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। मात्र अद्याप SIT मध्ये कोणत्या सदस्यांचा समावेश आहे ते समजू शकलेलं नाही। त्यांची नावं अद्याप उघड आहे। तसेच धुळ्यात शहरात देखील SITच्या पक्षाने केलेले नाही। त्यामुळे या प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत जातो ते बघणं महत्त्वाचं आहे। गौरी, नक्कीच भूषण, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।